नाशिक सिडको उपेंद्रनगर येथे रुद्रशाळेसमोर असलेली महावितरणाची वीज वितरण डीपी सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे। डीपीमधील कॉपर आणि इतर साहित्य चोरीला गेल्याने ती पूर्णपणे उघडी पडली असून शेकडो विद्यार्थी, पालक, भाजी विक्रेते आणि नागरिकांच्या जीवाशी रोज खेळ सुरू आहे। मात्र एवढा गंभीर प्रकार घडूनही संबंधित विभागाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। रुद्रशाळा आणि उपेंद्रनगर भाजी मार्केट परिसरात दिवसभर प्रचंड वर्दळ असते। उघड्या डीपीमधून विद्युत प्रवाहाचा धोका कायम असून सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। पावसाचे पाणी डीपीमध्ये शिरल्यास शॉर्ट सर्किट, स्फोट किंवा विजेचा धक्का लागून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार डीपीमध्ये कॉपर चोरीला गेल्यानंतर ती उघडीच ठेवण्यात आली आहे। परिसरात लहान मुले खेळत असतात, शालेय विद्यार्थी ये-जा करतात, तर बाजारात दिवसभर गर्दी असते। अशा ठिकाणी सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। दुर्घटना झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आजच उपाययोजना करा, अशी मागणी रुद्रशाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे। महावितरणने तातडीने डीपी सुरक्षित करून चोरी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला।